राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी राज्य सचिव गोविल साळवे हे आजही आंदोलनामध्ये सक्रिय आहेत। आज आंदोलनाचा 13वा दिवस असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असं आपण त्यांनी केलेलं आहे। या संदर्भात ते पुढे काय म्हणतात ते पाहूया। माझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात मी गेल्या 13 दिवसापासून आझाद मैदान येथे धरणं आंदोलन करत आहे। हल्लीच माझा ओपन हार्ट सर्जरी झाला होता, म्हणून मला अनेक अडचणीला आणि वेदनांना सामोरं जावं लागत आहे। हे आंदोलन माझ्यासाठी काही सोपी गोष्ट नाही सध्याच्या घडीला, परंतु एक गोष्टीचा आनंद आहे की या संकट समयी माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा पक्ष जो आहे तो खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे असल्या कारणाने माझ्यामध्ये सामर्थ्य आले आहे की मी हे आंदोलन करू शकतो। कारण पवारसाहेबांनी माझ्या तब्येतीची दखल घेऊन माझी विचारपूस केली होती आणि हल्लीच 2 दिवसापूर्वी आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब यांनी आझाद मैदान येथे भेट दिली आणि मला आश्वासन दिलं त्यांनी की लवकरच ते पोलीस आयुक्त ठाणे यांच्याशी चर्चा करून मला न्याय मिळवून देतील। याआधीही त्यांनी मला नागपूरच्या अधिवेशनमध्ये असताना त्यांनी सांगितलं होतं की मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मला न्याय मिळवून देईल। आता न्याय मिळायला काही विलंब होत असेल, परंतु तरी माझी आशा आहे आणि अपेक्षा आहे की माझा पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून ते मला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील। तरी मी राज्य सरकार आणि विशेष करून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, कारण त्यांच्याकडे गृह विभाग आहे। माझ्या या 13 दिवसाच्या आंदोलनाला त्यांनी गांभीर्याने घेऊन यावर लक्ष घालून दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि माझ्यावरती प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोषींना वाचवणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर बडतर्फाची कारवाई करावी अशी मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो। अन्यथा येणाऱ्या दिवसामध्ये नाईलाजाने मला माझं आंदोलन तीव्र करावं लागेल किंवा या आंदोलनाच्या दरम्यान मला शासनाचा निषेध म्हणून मला स्वतःचा आत्मदहन करावं लागेल। याची कृपया राज्य सरकारने नोंद घ्यावी अशी विनंती।